काय करू बरं, काय करू, लगेच ये ना. हो लगेच ये. युट्यूब कर. कशा आहात तुम्ही? आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. बरं, आज कोणता पदार्थ करू? तुम्ही कमेंट्स मध्ये सांगत पण नाही कोणता पदार्थ करू, काय बरं करू, काय बरं करू. काय? अरे काय ग? पनीर आहे का घरी? आहे. मग तुम्ही फटाफट पनीर भुर्जी बनवा. चालेल चालेल. का पनीर भुर्जी करते. त्याला काय काय लागतं ते आपण पाहूया किचन मध्ये. पनीरला लागणारं साहित्य म्हणजे पनीर, अगदी फ्रेश पनीर आहे. हा पनीर, नंतर कांदा, टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट, लाल तिखट, हळद, कोथिंबीर आणि थोडं चण्याचं पीठ म्हणजे बेसन लागतं. म्हणजे काय होतं त्याला बाइंडिंग येतं म्हणून. आणि कस्तुरी मेथी, मीठ आणि तेल एवढ्याच गोष्टी लागणार आहे. आणि त्याला परत तेलाबरोबरच मी हे अमूल बटर घालणार. थोडंच आहे अमूल बटर. आता भुर्जी करून दाखवते. प्रथम अमूल बटर घालूया थोडं. हे बघा थोडंच घातलंय, थोडं अमूल बटर. थोडं तेल टाकलंय हे बघा. आणि हे बटर पण टाकलंय. आता आपण फोडणी टाकूया. हे बघा जिरं टाकणार आहे. जरा तापू दे. जिरं तडतडलं की ह्या 2 मिरच्या उभ्या चिरा दिलेल्या आहेत, 2 मिरच्या. नंतर हा कांदा एकदम बारीक 3 कांदे घेतलेत. कारण भुर्जी आहे ना त्याच्यामुळे खूप लागणार त्याला कांदा घातलाय. कांदा जरा परतवून घेते. बघा कांदा मऊ झालाय. आता टोमॅटो घालते. टोमॅटो पण बारीक केलाय. हे बघा टोमॅटो मऊ होते. तर आता हेच जरा बाजूला करायचं असं. आणि इकडे आपल्याला हे पीठ टाकायचं आहे. अगदी 2 चमचे पीठ घेतलंय. कारण त्याला हे चांगलं येतं, बाइंडिंग चांगलं येतं म्हणून थोडं त्याच्यातच थोडंसं पीठ भाजून घ्यायचं. तुम्हाला जर तेल कमी वाटत असेल तर तुम्ही वरून घालू शकता. मी जरा कमी तेलातच हे करते. हे बघा थोडं पीठ भाजून घ्यायचं आणि मग ते कांदा आणि टोमॅटोमध्ये मिक्स करायचं. A few inches later. हे बघा पीठ चांगलं भाजलंय. आता हे सगळं मिक्स करायचं. कांदा टोमॅटो सगळं मिक्स करायचं. आता थोडा वेळ परतून घेते. हे बघा थोडं पाणी घातलं तर तो कांदा चिकटणार नाही. अगदी थोडं. आता आपण सगळे मसाले घालूया. हे बघा आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, हे सगळं मिक्स करायचं. हे बघा होत आलंय. थोडं मीठ घालूया. हातांनीच घेतलंय एवढंच मीठ. आणि ह्याच्यातच आपण पनीर घालूया. पनीर नेहमी कापून घ्यायचा नाही. पनीर असा हा बघा कुस्करून घ्यायचा. असा हाताने कुस्करून घ्यायचा. हे बघा हे झालेलं आहे. आता आपण पनीर मी कुस्करून घेतला. नेहमी कुस्करून घ्यायचा पनीर आणि घालायचा. कारण पनीर भुर्जी आहे ना म्हणून पनीर कुस्करून घ्यायचं. 5 minutes later. हे बघा झालेली आहे. आणि काय काहींना अशी लपलपीत हवी असते, थपथपीत हवी असते, तर त्याने अजून थोडं
आधीच पनीर घालायच्या अगोदर पाणी घातलं तरी चालेल. आता ही बुर्जी होत आली आहे. आता आपण ह्याला हे घालूया, कस्तुरी मेथी हातावर हे करून आणि वरून थोडी कोथिंबीर. आपली पनीर बुर्जी तयार. वा, सुगंध खूपच छान सुटलाय. हे बघा होत आले. आता मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. हे बघा पनीर बुर्जी तयार. बघितलात ना व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत? हा जोई बघ, पनीर बुर्जी तयार. कसं छान झालंय ना. आणि माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. बाय. हॅलो युट्यूबकर, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असतो. हा, आज काय करू बरं, काय करू? लगेच ये ना. हो लगेच ये. थांबा आता फोटो काढलं तू आई. अच्छा